नमस्कार मित्र हो, पीयू मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत. एकाच वेळी 35 पुरणपोळ्या खाऊन देवेंद्र फडणवीसांनी विश्वविक्रम केला होता. हे तुम्हाला माहित आहे का? 14 जून 1982 साली रेशीमबाग नागपूर येथे भव्य पुरणपोळी खाद्य स्पर्धेत 11 वर्षीय देवेंद्र फडणवीसांनी इतिहास घडवीत एकाच वेळी तब्बल 35 पुरणपोळ्या आणि किलोभर तूप खाऊन विश्वविक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या आध्यात्मिक कामगिरीने उपस्थितांची मने जिंकली होती. अशी बातमी आपल्याला सोशल मीडियावर दिनांक 15 जून 1982 च्या तरुण भारत नागपूर सुप्रसिद्ध दैनिक या वृत्तपत्राच्या कात्रणातून समजते. ही स्पर्धा नागपूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली होती. तब्बल 92 स्पर्धकांनी या अनोख्या स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धेत नागपूरसह विदर्भातील विविध भागातून एकूण 92 स्पर्धकांनी उत्सुकपणे भाग घेतला होता. स्पर्धा अत्यंत चुरशीची व विशाली होती. मात्र देवेंद्र फडणवीसांनी सर्वांना मागे टाकत हा आपला मान मिळवलाच. परीक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्रची ही कामगिरी अविश्वसनीय आहे. इतक्या लहान वयात एवढी क्षमता खरोखरच प्रेरणादायी होती. प्रेक्षकांचा जल्लोष देवेंद्रच्या घोषणांनी दुमदुमली होती. स्पर्धेनंतर देवेंद्र यांचे सर्वत्र ठिकाणीहून कौतुक झाले होते. नागपूरच्या या चिमुकल्याने आपल्या जिद्दीने आणि खाण्याच्या अफाट क्षमतेने विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं. हाच 11 वर्षाचा देवेंद्र पुढे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्र हो, आताच हे आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.